हॅलो, मी दीक्षा. वेलकम बॅक टू माय चॅनल वंडर गर्ल. तर आज मी चाललेली आहे अमरावतीमध्ये जो थायलंड उत्सव लागलेला आहे तिथे आणि तुम्हाला सुद्धा दाखवते माझ्या बरोबर. सो लेट्स गो. आम्ही जातोय, मी, तुषार, माझी मम्मी आणि माझा भाऊ. आम्ही तिथे गेलो. तिथे एंट्री फीज आहे ₹20 आणि एंटर झाल्याबरोबर तुम्हाला तिथे भरपूरच एंटरटेनमेंट मिळून जाईल. तात्या विंचू, पांडा आणि बरंच काही काही होतं, जोकर्स अँड ऑल. खूप छान एक्सपिरियन्स होता इथला माझा. देन आम्ही तिथे तिकीट काउंटरवर गेलो, तिकीट घेतली आणि तिथनं रोज आहे तिथनं तुम्ही आतमध्ये जाऊ शकता. सो फर्स्ट जे होम डेकॉर्स लावलेले होते तेवढे प्रिटी होते. इथे खूप सारे होम डेकॉर्सचे आयटम्स होते आणि ह्या मूर्त्या तर खूप छान होत्या. गणपती, बुद्ध आणि भरपूर काही काही होतं. 10,000 to 15,000 याची रेंज होती. थोडं बार्गेन करून घेतील ते होम डेकॉर्स वरती, मोठ्या आयटम्स वरती. देन आतमध्ये एंटर झालं की बुक्सचे शॉप होते आणि असे याचे होम डेकॉरचे भरपूरसे शॉप्स होते. बुकची क्वालिटी चांगली होती, पण जे आपण ओरिजिनल घेतो तो ओरिजिनल प्रिंट नव्हती, त्यामुळे ते थोडं स्वस्त होतं. देन बाईक होत्या, कार होत्या. ते आणखीन होम डेकॉर मध्ये खूप होतं. मला हे गेट असं तर खूप दिवसांचं घ्यायचं होतं, पण भरपूर एक्सपेन्सिव्ह होतं. खूप जास्त महाग होत्या सर्व गोष्टी. असं आम्ही सगळं होम डेकोरचं सामान बघत आलो. पण जे हे थायलंड एक्झिबिशन म्हटलं ना, यामध्ये जसं ऑथेंटिक खूप साऱ्या तिकडच्या गोष्टी असायला पाहिजे होत्या, तर हे काही हे आपल्याला सर्व एक्झिबिशन्स मध्ये बघायला मिळतं आजकाल. तसं मला इथे नवीन काही वाटलं नाही. फक्त नवीन मध्ये जे दुबईचे चॉकलेट्स, कुनाफा आणि बकलावा वगैरे त्या गोष्टी होत्या, ते होतं डेझर्ट्स मध्ये. आणि त्यानंतर अफगाणिस्तानचे फेमस ड्रायफ्रुट्स आहेत, तर त्यांची शॉप्स आहेत समोर. ते मी तुम्हाला दाखवणारच आहे पुढे. आणि आपण हे बघून घेऊयात. खूप सुंदर सामान होतं. डेकोरेटिव्ह आयटम्स तर खूपच छान होते. बस मला प्राइस थोडी जास्त वाटली. पण एक्झिबिशन मध्ये तसंही थोडं जास्त असतं, पण याच्यामध्ये मला थोडं जरा जास्तच जास्त वाटली एक्सपेन्सिव्ह. त्यानंतर मग आम्ही पुढे पुढे गेलो. खूप सारे शॉप्स होते, एवढं दाखवणं पण पॉसिबल नाही आहे. आणि खूप गर्दी होती, खूप जास्त गर्दी होती. तर तुम्ही जाल तर दुपारच्या टाइमला जा, संध्याकाळपेक्षा दुपारी थोडी कमी गर्दी असेल. देन हे असे इथे वेगवेगळे ड्रायफ्रुट्सचे, चॉकलेट्सचे शॉप होते. इथे खूप टेस्टी टेस्टी चॉकलेट होत्या. टेस्टिंगला तुम्ही टेस्ट पण करू शकता, पण एवढ्या गर्दीमध्ये पॉसिबल होत नाही एवढ्या संध्याकाळचं जर गेलं तर. देन हे असे बोल होते इथे आणि भरपूरसे आयटम होते. पण हे बो आणि क्लचर्स पण खूप महाग होते. छोटे छोट्या ज्या स्क्रंचीज आहेत त्या 150-160 ला होत्या. आणि जे हे शॉप आहेत ना, इथे फक्त असं लिहिलेलं होतं थायलंड शॉप अँड ऑल, पण इथे लोक आपल्याच इकडचे दिसत होते मला. देन हे बीबी बो वाला शॉप होतं एक, जे इंस्टाग्रामला खूप व्हायरल झालेलं आहे. पण इथे खूप एक्सपेन्सिव्ह गोष्टी होत्या. म्हणजे जे हेअर वगैरे होते ना, ते 500 पासून त्याची स्टार्टिंग रेंज होती आणि मग समोर खूप महाग होते. आणि यात एकही अशी गोष्ट नव्हती जी अमरावतीमध्ये तुम्हाला मिळणारच नाही, एक्सेप्ट ड्रायफ्रुट्स. तर ड्रायफ्रुट्स मध्ये इथे खूप व्हरायटी होती आणि ड्रायफ्रुट्स पण खूप जास्त एक्सपेन्सिव्ह होते. आपल्या इथल्यापेक्षा डबल ट्रिपल रेट होते. पण ऑफकोर्स टेस्ट मध्ये याच्यामध्ये चेंज असेल ड्रायफ्रुट्स मध्ये. बाकी सर्व गोष्टी अमरावतीमध्ये तुम्हाला मिळून जातील. तर तुम्हाला काही घ्यायचं असेल तर तुम्ही ड्रायफ्रुट्स घेऊ शकता, होम डेकोर घेऊ शकता, थोडं कमी जास्त रेंज मध्ये करून. पण बाकी तर ज्वेलरी अँड ऑल सगळं मला जसं आपल्या इकडे असते तसंच वाटलं. काही युनिक डिफरंट नव्हतं. एखाद्या शॉप मध्ये होतं. आणि देन मग असे खाण्याचे वगैरे आपल्याच इकडचे लोकल शॉप्स जसे असतात तसे शॉप्स होते. देन हे ग्रिलर्स होते, जे तुम्ही गॅसवरती यूज करू शकता आणि याच्यावरती भरपूरशा गोष्टी बनवू शकता. तर कोणाकडे जर टोस्टर, ग्रिलर्स अशा गोष्टी नसतील आणि घ्यायच्या असेल तर घेऊ शकता. माझ्याकडे तंदूर आहे, पण त्याची रेंज मी विचारली नाही. ही बॅग आपल्याकडे नाही मिळणार मे बी अमरावतीमध्ये, पण दिल्ली, मुंबई साईडला सगळीकडे मिळते आणि याची प्राइस तिकडे पण 700-800 आहे आणि इथे 1500 होती, 15 or 1600. सो हे खूप जास्त एक्सपेन्सिव्ह वाटलं मला आणि ते काहीच कमी करायला रेडी नव्हते. फिक्स रेट तिथे लिहिलेलं पण होतं आणि मी त्यांना म्हटलं पण की काही कमी होणार का, तर त्याच्यावरती पण त्यांनी नाही म्हटलं. देन इकडे हे आदिवासी हेअर ऑइलचं शॉप होतं आणि कपड्यांचे भरपूर शॉप होते. मी खूप कमी कपड्यांचे शॉप तुम्हाला दाखवत आहे, जे मला खूप जास्त पर्सनली आवडले आणि थोडे युनिक वाटले. तर जे मी तुम्हाला आता शॉप दाखवले तिथे खूप युनिक गोष्टी होत्या. इथे गाऊन्स होते, म्हणजे जे मॅक्सीज असतात त्या नाईटी, पण त्या सुंदर होत्या, त्याची क्वालिटी पण छान होती. आणि असे इयरिंग्स, हे ज्वेलरीमध्ये खूप ऑप्शन्स होते, पण मला असं वाटलं की आपल्या इकडे मिळते तसंच सगळं होतं. तर मग आपण ह्या सर्व गोष्टी कुठलंही जे एक्झिबिशन लागेल तिथनं पण घेऊ शकतो. असं युनिक मी घ्यायला गेले होते काही की जे आपल्या इथे मिळतच नाही, आणि असं काहीतरी मिळालं तर माझी इच्छा होती घ्यायची. पण सगळं जे आपल्याकडे मिळतं त्याच गोष्टी, म्हणून मग फक्त त्याचं नाव थायलंड उत्सव आहे. मे बी कारण इथे ड्रायफ्रुट्स आलेले आहेत, त्यांचे चॉकलेट्स आलेले आहेत. दुबईवरनं ते जे डेझर्ट्स म्हटलं ते आलेले आहेत. बस बाकी सगळं तर आपल्या तिथलं होतं.
तुम्ही एकदा व्हिजिट करू शकता, पण अगेन रात्रीच्या वेळी जाऊ नका. आम्ही अडकलो होतो अक्षरशः, एवढी जास्त गर्दी होती. आणि म्हणजे असं पूर्ण, जर तुम्ही चालत आहे ना, तुम्ही एका जागी स्टक झालेले आहात, तर तुम्ही आपोआप समोर चालणार, एवढी गर्दी होती. आम्ही मग बाहेर निघाल्यानंतर तिथे पुन्हा एक शॉप होतं बुक्सचं, आणि त्याच्याच बाजूला क्रॉकरीचं शॉप होतं. क्रॉकरी पण खूप सुंदर होती. इकडे एका साईडला प्रोग्राम सुरू होता इंडिपेंडन्स डेचा, आणि इथे मुलं डान्स परफॉर्मन्स करत होते वेगवेगळे. आणि जे तुम्हाला म्हटलं की त्याच्याच बाजूला मग एक क्रॉकरी शॉप होतं. पण हे पण एवढं एक्सपेन्सिव्ह होतं ना, म्हणजे ही एक डिश आणि याच्यावरती कप होता, त्याची प्राइस होती 350 और 450 रुपीज, जे तुम्हाला मिशोवरती इझीला 250 आणि 200च्या रेंज मध्ये मिळून जाईल. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला मिशोवरती मिळतील, त्याच गोष्टी होत्या. आणि तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही परचेस करू शकता, पण ते थोडंही बार्गेन करायला रेडी नव्हते. म्हणजे 50-60 रुपीज पण ते खाली उतरायला तयार नव्हते. मे बी आजचा लास्ट डे आहे तर आज उतरू शकतात. सो तुम्हाला जर आवडली इथल्या काही गोष्टी तर तुम्ही परचेस करू शकता. मला भरपूर ह्या गोष्टी आवडल्या होत्या. मी त्यांना खूप साऱ्या गोष्टींमध्ये म्हटलं की थोडं तरी कमी करा, पण दे वुड लाईक की नाही, काहीच कमी होणार नाही. हे छोटे छोटे जे बाउल्स आहेत ते 100 आणि 80 रुपीज अशी रेंज होती त्याची. सो इट इज क्वाईट एक्सपेन्सिव्ह. ह्या गोष्टी तुम्ही मग जे आपले इकडे दसरा मैदानला जे एक्झिबिशन्स लागतात तिथनं घेऊ शकता. त्यांच्याकडे थोडं तरी ते बार्गेन करतात आणि थोडी रेंज पण कमी असते. इथली खूप जास्त हाय होती. मग आम्ही आणखी पुढे आलो. आता जे आपण जशी एंट्रन्सला आलो होतो तसं एक्झिटला, तर एक्झिटला पण असे स्टॉल्स ठेवलेले होते आणि ते खूप सुंदर मूर्त्या होत्या. इथे भगवान बुद्धांची खूप छान मूर्ती होती. त्याच्यानंतर इथे गणपतीच्या, कृष्णाच्या खूपच सुंदर सुंदर मूर्त्या होत्या. तुम्हाला वाटलं तर तुम्ही काही इथनं परचेस करू शकता. जसा वन टाइम एक्सपिरियन्स माझा छान होता. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय, टेक केअर, स्प्रेड हॅपीनेस अँड लव्ह.